नमस्कार मैत्रिणींनो. बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय आणि आपल्याला गरम-गरम कांदा भजी खायची. पण कांदा कापायचा खूप कंटाळा आला आहे. कांदा कापताना डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतात आणि कांदा कापण्यासाठी खूप वेळसुद्धा लागतो. आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने कांदा कट करणार आहे. चला पाहूया आपण कशा प्रकारे कट करायचा आहे. तर कांदा भजी बनवण्यासाठी असे मोठे-मोठे कांदे मी येथे घेतले आहेत. आता हे कांद्याचे साल वगैरे काढून असे 2 भाग करून मी पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले आहे. पाण्याने धुतल्यामुळे आपण जेव्हा कांदा कट करतो तेव्हा डोळ्यातून पाणीसुद्धा आपल्या कमी येते. कांदा कापण्यासाठी येथे मी वेफर्स करण्याची किसणी आहे ती वापरून छान असा कांदा बारीक कट करून घेते आहे. कांदा भजी करण्यासाठी कांदा हा पातळ कापावा लागतो. सुरीने खूप वेळ लागतो कट करण्यासाठी. अशा प्रकारची जर आपण वेफर्सची किसणी घेतली तर पटकन कांदा किसून होतं. हे बघा, छान असा कांदा आपला किसून तयार झाला आहे. भजी कुरकुरीत होण्यासाठी अशाच प्रकारचा आपल्याला कांदा पाहिजे आहे. हा कांदा मी एका वाडग्यामध्ये काढून घेते, म्हणजे आपल्याला पीठ कालवण्यासाठी सोपं पडेल. आता कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. 1 चमचाभर घातला आहे आणि ते कांद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. मीठ चोळल्यामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला भजीचं पीठ तयार करायचं आहे. वरून आपल्याला पाणी काही वापरायची गरज लागणार नाही आहे. अशा पद्धतीने सगळं मीठ याला मी चोळून घेतलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे, 1 चमचा लाल तिखट घातला आहे, 1 चमचा मी धने बारीक कुटून घेतले आहेत ते घालून घेतले आहे, 1 चमचाभर ओवा हातावर क्रश करून घातला आहे आणि थोडी कोथिंबीर. धने जर आपण यामध्ये घातले तर भजीला खूप छान चव येते. आणि 1 चमचाभर मी येथे तांदळाचं पीठ वापरलं आहे. तांदळाच्या पिठाने आपली भजी ही छान कुरकुरीत होते. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया अगोदर. म्हणजे आपल्याला अंदाज येईल आपल्याला किती पीठ लागू शकेल यासाठी. वाटीभर येथे बेसन पीठ घेतले आहे. यातून मी जेवढे लागेल तेवढे पीठ यासाठी वापरणार आहे. तर इथे मी जवळ-जवळ 3 चमचे बेसन पीठ वापरले आहे. अगदी चमचा मी भरून घेतला आहे. जर लागलंच तर मी अजूनही घेईल, पण मला असं वाटतं की एवढंसं पीठ मला पुरेसं होईल. आता हे पीठ आपल्याला यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले वगैरे आणि पीठ. आता आपण यामध्ये अजिबात पाणी वापरणार नाही बघा. यालाच कांद्याला चांगलं असं पाणी सुटलं आहे. याच पाण्यामध्ये आपण हे पीठ सगळं मिक्स करून घेतलं आहे. मिक्स करत असताना अगदी दाबून-दाबून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा कापण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हीही अशाच पद्धतीने कांदा कट करून बघा. किती सोप्पा जाईल तुम्हाला कांदा कट करायला. आता आपलं हे पीठ तयार झालं आहे. आता हे वाटीभर मी पीठ घेतलं होतं, त्यामधलं बघा मला पीठ अजिबातही लागलं नाही, एवढं पीठ शिल्लक राहिलं आहे. तुम्ही पहिल्यांदा जर माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला जर आवडला, तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तेल चांगलं गरम झाल्यानंतर मीडियम गॅस करायचा आणि हातामध्ये पीठ घेऊन अशा पद्धतीने तेलामध्ये दोन्ही बोटांनी असं व्यवस्थित सोडत जायचं. तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर समजेलच मी कशा पद्धतीने हे पीठ तेलामध्ये सोडते आहे. छान अशी आपली भजी तयार होणार आहे. याला खेकडा भजीसुद्धा बोलतात. खेकडा भजी यासाठी तर काय होतं, हे पीठ सोडताना एकदम लागून-लागून असं सोडायचं. त्यामुळे त्याला असं आकार छान येतो आणि मस्तपैकी आपली भजी दिसतात. आता ही भजी बघा, दोन्ही बाजूनी छान अशी क्रिस्पी आणि गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायची. तळताना थोडासा गॅसची फ्लेम ही वाढवायची, म्हणजे पटकन भजी तळली जातात, कुरकुरीत होतात. यामध्ये आपण पिठाचा जास्त वापर केला नाही आहे, नुसता कांदाच आहे. त्यामुळे भजी तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. छान अशी तळून झाल्यानंतर मस्तपैकी प्लेटमध्येही मी भजी काढून घेतली. झाली की नाही अगदी पटकन आपली भजी तयार गरम-गरम. तर अशा पद्धतीने कांदा कट करून आपण सोप्या पद्धतीने ही अगदी 10 मिनिटात भजी तयार करून घेतली आहे. अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा भजी बनवा आणि मस्तपैकी गरम-गरम भजी एन्जॉय करा. अगदी तुम्ही ही भजी अशीच खाल्ली तरी खूप छान लागते. आजची ही कांदा भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक आणि कमेंट जरूर करा. पुन्हा येणार आहे मी अशीच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.